नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला वास्तुशास्त्राच्या काही साध्या, सोप्या आणि सरळ टिप्स सांगणार आहे. यामुळे तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. या साध्या आणि सोप्या टिप्स तुम्हीसुद्धा फॉलो करा आणि तुमच्या ओळखीच्या जवळच्या लोकांनासुद्धा सांगा. त्यांनासुद्धा याचा चांगला फायदा होईल. चला तर मग बघूया. आपण जे घर बांधतो ते सामान्यतः चौकोनी किंवा आयताकार असते. पण आजकाल बरेच लोक आपलं घर किंवा वास्तू बांधताना ते खूप सुंदर दिसावं यासाठी मॉडर्न इंटिरियर किंवा मॉडर्न आर्किटेक्चरचा वापर करून आपल्या घराला इतरांच्या घरापेक्षा जास्त आकर्षित दिसावं यासाठी वेगवेगळे आकार देतात. पण हे अत्यंत चुकीचं आहे, कारण याचा वाईट परिणाम आपल्या वास्तूवर होत असतो. त्यामुळे घर बांधताना चौकोनी किंवा आयताकृती जागेतच बांधा. जर कोणाच्या प्लॉटला कोस असेल, म्हणजेच प्लॉटच्या चारही बाजूंपैकी जर एखादी बाजू जास्त वाढीव असेल, तर अशा वेळेस त्या प्लॉटचं बांधकाम हे चौरस किंवा आयताकारातच करा. कोस असलेला भाग मोकळा ठेवा किंवा त्या भागात तुम्ही तुमचं छोटंसं गार्डन तयार करा, पार्किंग करा, हे चालेल. पण सर्वच प्लॉटचे कोस हे वाईट नसतात, तर काही दिशांचे कोस हे अत्यंत लाभदायक आणि शुभ असतात, हे सुद्धा लक्षात घ्या. ज्या ठिकाणी तुम्ही प्लॉटची जागा विकत घेत असाल, तर त्याआधी त्या जागेची पूर्ण शहानिशा करूनच घ्या. कारण त्या जमिनीत जर कोणाच्या अस्थी पुरल्या असतील किंवा काही चुकीच्या क्रिया केल्या असतील किंवा त्या जमिनीवर आधी स्मशानभूमी वगैरे असेल, तर त्या सर्व गोष्टींचे दोष हे आपल्या वास्तूत येत असतात. निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असतो, अतृप्त आत्म्यांचा किंवा बाह्यबाधांचा त्रास आपल्या वास्तूत होत असतो. त्यामुळे प्लॉट घेताना ती जागा आधी चांगल्या जाणकाराकडून किंवा वास्तुतज्ञाकडून तपासून घ्या. नंतरच त्या ठिकाणी तुमच्या घराचं बांधकाम करा. घराचं किंवा वास्तूचं बांधकाम करताना दारं खिडक्या हे समसंख्येत ठेवा. विषम संख्येत दारं खिडक्या ठेवू नका. आणि विषम संख्येत असेलच तर त्यापैकी एखादं दार किंवा खिडकीचा कमीत कमी वापर करा किंवा बंद करून टाका, किंवा एखादं दार किंवा खिडकी वाढवून घ्या. पण त्याआधी त्या दार खिडक्यांच्या दिशांचा सुद्धा विचार करा किंवा वास्तुतज्ञाचा सल्ला घेऊनच ते दार किंवा खिडकी बंद करा. कारण काही दिशा या दार खिडक्यांसाठी उत्तम असतात, तर काही चुकीच्या असतात. म्हणूनच आधी एखाद्या वास्तुतज्ञाला विचारा आणि मगच जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या. त्यानंतर घराची ईशान्य दिशा ही नेहमी मोकळी ठेवा. त्या भागात जास्त पसारा ठेवू नका किंवा जास्त जड वस्तू ठेवू नका. जर कोणाचं घर 2 रूमचं असेल, तर अशा घरात सामान्य व्यक्ती वास्तुशास्त्राचे सर्वच नियम पाळू शकतो असं काही नाही. पण अशा वेळी कमीत कमी जागेचा नाही तर दिशांचा विचार करूनच आपल्या घराची मांडणी करा. घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल, तर त्यांच्या औषधांची जागा ईशान्य भागात करा. कारण ईशान्य भागात ठेवलेल्या औषधांचा चांगला परिणाम होतो. पूर्ण घराच्या ईशान्य भागात ठेवा किंवा त्या आजारी व्यक्तीच्या खोलीच्या ईशान्य भागात औषधं ठेवली तरी चालतील. फक्त लहान मुलांच्या हातात पोचणार नाही अशा ठेवा किंवा उंचावर ठेवा. मुलांच्या अभ्यासाची जागा पश्चिम भागात पूर्व, ईशान्य किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसण्याची करा. म्हणजे पश्चिम भागात स्टडी टेबल असा ठेवा की अभ्यासाला बसल्यावर अभ्यास करताना मुलांचं तोंड पूर्व दिशा, ईशान्य दिशा किंवा उत्तर दिशेला असेल. यामुळे मुलांना विद्याप्राप्ती चांगली होते आणि प्रगतीसुद्धा होते. घराचं मुख्य दार म्हणजे प्रवेशद्वार हे इतर दारांच्या तुलनेत नेहमी मोठं असावं आणि मुख्य दाराला उंबरठा असावा. कारण उंबरठा असल्यामुळे बाहेरची निगेटिव्ह ऊर्जा घरात येत नाही, तिला बाधा निर्माण होते. आणि उंबरठा हे मर्यादेचं प्रतीक असतं. त्यामुळे घराच्या उंबरठ्यावर सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेत कधीच बसू नये किंवा उभे राहू नये. त्यामुळे लक्ष्मी नाराज होते आणि तिला घरात यायला अडथळा निर्माण होतो. म्हणूनच उंबरठ्यावर कधीच बसू नका किंवा उभे राहू नका. सायंकाळी 6 नंतर कोणी आपल्या घरी जर पैसे उधार मागायला आले किंवा कोणी तेल, मीठ, तूप किंवा दूध, दही मागायला आले तर त्यांना या वस्तू देऊ नका.
कारण यामुळे सुद्धा आपल्या घरातली लक्ष्मी निघून जाते, ती नाराज होते. आणि रोज सायंकाळी छान सुवासिक धूप घरात जाळा किंवा गौरी पेटवून त्यावर लोबान, राळ, गुग्गुळ यासारखे घटक जाळा, कापूर जाळा, कारण यामुळे घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते. शिवाय घरात निगेटिव्ह एनर्जीसुद्धा राहत नाही. आणि रोज सकाळ संध्याकाळ घरात गाईच्या तुपाचा दिवा लावा, फुलवात लावा. यामुळे घरात लक्ष्मी नांदते आणि ती आपल्यावर प्रसन्न राहते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारापुढे डस्टबिन ठेवू नका. तिथे भरपूर प्रमाणात तुळशी लावा, कारण त्यामुळे घरात अशुभ शक्ती किंवा निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्या घरात येत नाही आणि घरातील वातावरण हे चांगले राहते. घरातील वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाणसुद्धा वाढते. त्यामुळे मुख्य दारासमोर तुळस लावा. आपल्या घराला किंवा वास्तूला रंगरंगोटी करताना डार्क रंगांचा वापर मात्र करू नका. आपलं घर हे आकर्षक दिसावं यासाठी लोक खूप चित्रविचित्र रंगांचा वापर करतात किंवा वॉलपेपर वापरतात, पण त्यामुळे घरात मानसिक स्थैर्य राहत नाही. म्हणून सिंपल अँड सोबर रंगांचा किंवा वॉलपेपर्सचा वापर करा. डार्क शेड सहसा टाळा. बेडरूममध्ये शक्यतो लाल रंग, निळा रंग किंवा असे डार्क रंग टाळा, कारण यामुळे पतीपत्नीत मतभेद निर्माण होतात किंवा आपसातच त्यांचं पटत नाही. त्यामुळे बेडरूमच्या भिंतींना डार्क रंग देऊ नका किंवा डार्क रंगाच्या बेडशीटसुद्धा वापरू नका. फिक्कट रंगाच्या बेडशीट वापरा. त्यात तुम्ही गुलाबी, लेमन कलर किंवा फिक्कट पिवळा कलर, फिक्कट जांभळा कलर, लव्हेंडर कलर जास्त वापरा, कारण यामुळे पतीपत्नीमध्ये बॉन्डिंग चांगलं असतं. रात्री झोपण्याआधी किचन ओटा स्वच्छ पुसून मोकळा ठेवा. किचन ओट्यावर किंवा सिंकमध्ये रात्रीच्या जेवणाची खरकटी भांडी ठेवू नका. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण रात्री झोपण्याआधी किचन ओटा स्वच्छ करूनच झोपा आणि मीठ मात्र उघडं ठेवू नका, झाकूनच ठेवा. त्यानंतर आपण जी झाडणी वापरतो ती कुणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने ठेवा किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाची नजर पडणार नाही. घरामध्ये घड्याळ लावताना पूर्व भिंतीला लावा, म्हणजेच आपलं तोंड पूर्व दिशेला करून घड्याळ लावा. बंद घड्याळ किंवा बिघडलेली घड्याळं घरात कधीच ठेवू नका. ती लवकरात लवकर बदलून टाका किंवा सुधरवून घ्या. झोपताना डोकं पूर्व दिशेला किंवा दक्षिण दिशेला करून झोपा. उत्तरेला किंवा पश्चिमेला डोकं करून झोपू नये. त्यामुळे आपल्या शरीरातला रक्तपुरवठा चांगला होत नाही. म्हणून झोपताना पूर्व किंवा दक्षिणेकडेच डोकं करा. घरामध्ये रोज गोमूत्र किंवा गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडा किंवा घर पुसताना पाण्यात 1 चमचा टाका, कारण निगेटिव्ह एनर्जी या 2 घटकांमुळे घरात राहू शकत नाही. रोज मुख्य दारापुढे रांगोळी काढा. रांगोळी काढणं शक्य नसेल तर रांगोळीचे स्टिकर्स लावा, पण शक्यतो रांगोळीच काढा. आणि यातही 7 वारांच्या 7 रांगोळ्या काढल्या तर त्या खूप चांगल्या असतात. या तुम्ही देवघरापुढे सुद्धा काढू शकता. म्हणजेच प्रत्येक वाराची 1-1 रांगोळी असते. मी त्या तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल. सोमवार ते रविवार या दिवसांची रांगोळी त्या दिवसांना काढा, यामुळे तुम्हाला शुभ फळ मिळेल. बऱ्याच लोकांना आंघोळ करताना स्तोत्र म्हणण्याची सवय असते किंवा कोणता मंत्र म्हणण्याची सवय असते, पण ही चुकीची गोष्ट आहे. कारण आंघोळ करताना आपण आपलं शरीर स्वच्छ करत असतो, शरीराची घाण आपण स्वच्छ करत असतो आणि अशा वेळेस अशा पवित्र मंत्रांचा जप करणं किंवा स्तोत्र म्हणणं चांगलं नसतं. म्हणून असं करू नका. आणि जर कुणाला सवयच असेल आंघोळ करताना असं स्तोत्र किंवा मंत्र म्हणण्याची, तर त्यांनी सरळ भीमरूपी महारुद्रा हे स्तोत्र म्हणा. घरामध्ये कधीही अपशब्द बोलू नका किंवा कुणाला तळतळाट लागेल असे शब्द बोलू नका, कारण वास्तू ही तथास्तू म्हणत असते. म्हणूनच बोलताना चांगलेच शब्द वापरा. घरामध्ये रोज नियमित कोणतंही स्तोत्र वाचा. तुम्हाला जे स्तोत्र आवडत असेल ते स्तोत्र तुम्ही वाचा. गणेश स्तोत्र, शिवस्तोत्र, दत्तस्तव स्तोत्र, कुंजिका स्तोत्र किंवा कोणतंही स्तोत्र चालेल, पण ते रोज वाचा किंवा म्हणा. म्हणायला जमत नसेल तर मोठ्या आवाजात ऑडिओ लावा, हे सुद्धा चालेल, कारण यामुळे आपल्या पूर्ण घरामध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स राहतात आणि त्यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहतं. रोज तुम्ही घरात हनुमान चालिसा किंवा रामरक्षा स्तोत्र लावलं तरीही चालेल, म्हटलं तरीही चालेल, पण
लावा मात्र जरूर, कारण यामुळे अतृप्त किंवा अदृश्य शक्ती तुमच्या घरात येणार नाही. पुरुष मंडळींनी घरातून बाहेर पडताना आपल्या शर्टच्या खिशामध्ये थोडे तरी पैसे असू द्या, कारण पैसा हा पैशाकडेच येत असतो. त्यामुळे शर्टच्या खिशात 10-20 रुपये तरी का असेना पण ठेवा. त्यानंतर घरात भंगार वस्तू जास्त ठेवू नका किंवा अडगळीच्या वस्तू असतील तर त्यासुद्धा ठेवू नका, काढून टाका. त्यामुळे प्रगतीमध्ये अडचणी येतात. तर हे होते वास्तुशास्त्राचे काही साधे सोपे नियम किंवा टिप्स. यासारख्या आणखी टिप्स घेऊन मी तुमच्यासाठी येईलच. आणि त्यासोबतच मी तुमच्यासाठी वास्तुशास्त्र किंवा वास्तुदोषावर आणखी व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि सोबतच ज्योतिषशास्त्राशी संबंधित सुद्धा प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव. धन्यवाद.